उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. लखमापूर तालुका दिंडोरी येथून शेतकऱ्यांच्या भांडणाचा व्हिडिओ समोर येत आहे. या संदर्भात आपल्या चॅनलने वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली. खरंच या प्रकारचे रस्त्यात अडवून भांडण करून प्रश्न सुटतात का? थोडा वेळ रागावर नियंत्रण ठेवून असे भांडणे आपण मिटवू शकतो. हा व्हिडिओ समोर आणून आम्ही कुणाच्याही भावना दुखवू इच्छित नाही. तर रागावर नियंत्रण ठेवून अशा घटना पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी. सर, लखमापूरला भांडण झालंय. लखमापूरला का? हो, आणि त्या भांडणामध्ये चाकू आणि बांबूचा पण वापर केला गेला आहे आणि लोक जखमी झालेत. 2 दिवस झाले त्या घटनेला. हा, तर त्या भांडणाचं काही आपल्या इकडे नोंद आहे का? म्हणजे गुन्हा वगैरे? हो, गुन्हा दाखल केलेला आपण. गुन्हा दाखल केलेला आहे. कुठले कुठले कलम लावले गेले त्यांच्यावर? 3 गुन्हेगार आहे, त्यांच्यावर काहीतरी गुन्हा दाखल केलेला आहे. 324, 504, 506, 323. त्यांना अटक करण्यात आलेली आहे का? म्हणजे ताब्यात वगैरे घेतलंय? हा, त्यांना नोटीस वगैरे दिलेले आहेत ना. आणि या संपूर्ण गुन्ह्याबद्दल अजून काही तुम्ही मला माहिती देता येईल का? म्हणजे नाही, तसं काही ऑफिशियल माहिती देता येणार नाहीये. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, फक्त गुन्हा दाखल आहे त्यात. असं 324, 504, 506 प्रमाणे. ओके. 323, 324, 504, 506, 34 5 कलम आहेत. आणि सर, त्या संपूर्ण भांडणाचा जो आहे तो व्हिडिओ समोर आलेला आहे. आणि त्याच्यात प्रचंड मोठं भांडण आणि त्या भांडणामध्ये चाकू आणि त्यांचा वापर केल्यामुळे लोक गंभीर झालेले. त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे, आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. धन्यवाद सर संपूर्ण माहितीसाठी. ओके, थँक्यू. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी लखमापूर. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.